दादा आणखी तो दुसरा प्रसंग सांगा. हां, मग दुसरा प्रसंग असा की माझ्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आम्ही दर्शनाला इथे आलो टाकरखेड्याला. आणि त्याच्यानंतर काय झालं की इथे त्यावेळेला अशोकराव बावडे जे माझे आतेभाऊ आहेत ते त्यावेळेला इथे ऑफिसमध्ये असायचे सगळं याला सांभाळायला. तर दर्शन झालं, सगळं झालं, मी त्यांना भेटायला आलो. आणि भेटायला आलो आणि योगायोगाने असं म्हणजे लग्न झाल्यानंतर बरेच दिवस मुलबाळ तसं माझ्या मुलाला झालेलं नव्हतंच, 1-1.5-2 वर्षापर्यंत. बरोबर. आणि अचानक त्यावेळेला जेव्हा आलो आम्ही तर पहिल्यांदा त्यांनी माझी सुनबाई पाहिली. तर त्यावेळेला त्यांनी तिथे लगेच आवाज दिला मुलीला तिच्या, आणि अरे इकडे ग म्हणे. ही त्यांनी पहिल्यांदा पाहिली सुनबाई आली तर हिचे ते ओटीचं सामान आण म्हणे. आणि तिथे इथे ओटी भरली. ओटी भरली, सगळं झालं. आम्ही नागपूरला गेलो आणि योगायोगाने बघा की आता जी माझी नात आहे ती त्याच महिन्यातली काय म्हणून आपण ड्यू आहे. आणि त्याच्यानंतर मला एक सुंदरशी छकुली नात झाली माझी. ती अक्षरशः ती जी ओटी भरली महाराजांचे तोच ती माझी नात आहे. हा सुद्धा इथं फार मोठा महत्त्वाचा माझा आमचा अनुभव आहे आमच्या कुटुंबाचा. होय. तर तुम्ही बाय प्रोफेशन काय करत होता? मी पोलीस डिपार्टमेंटला होतो. अच्छा. हो, नागपूरला. म्हणजे कोणत्या पदावर होते? मी PI म्हणून रिटायर्ड झालो तिथे. अच्छा, तिथे नागपूरला होतो. असं काय? म्हणजे संपूर्ण तुमचं आयुष्यच नागपुरातच गेलं? शिक्षणानंतर कॉलेज गोईंग होतो, त्याच्यानंतर नागपूरलाच नोकरीच्या निमित्ताने नागपूरलाच राहिलो आणि नागपूरनंतर मग नागपूरकर झालो. आताही गावाला माझी शेती आहे आणि नेहमी दर्शनाच्या निमित्ताने आणि सगळे आर्वीला नातेवाईक आहे, मामा लोक नागपूर आर्वीला आहे, त्याच्यामुळे माझं नेहमी येणं जाणं असतंच. बरोबर. आणि पर्टिक्युलरली लहानोजी महाराजांच्या दर्शनाला तर कायम आम्ही वर्षात 3-4 चक्कर आमचे होतातच. इथे आलं की आम्हाला अगदी म्हणजे अगदी शांत, सगळ्या रामारागड्यातून बाहेर आल्यानंतर खरी शांती मिळते. इथे आल्यानंतर एनर्जी मिळून जाते आणि परत नव्या दमाने आम्ही परत नागपूरला जातो. पूर्ण शांतता मिळण्याचंच ठिकाण आहे आणि एक दैवी आशीर्वाद मिळतात तिथे आल्यानंतर. बरोबर. तर मी एक सांगतो की आपलं लहानोजी स्वानुभव जे आहे या चॅनलचा उद्देश असा आहे की जे ज्येष्ठ लोक आहेत ज्यांनी लहानोजी बाबांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे, किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांना अनुभव साक्षात्कार सांगितले बाबांचे, तर हे प्रत्यक्ष संकलन करण्याचं काम या लहानोजी स्वानुभव चॅनलचं आहे. आणि तरुण पिढीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कारण काय होते की काही लोक हयातीत आहेत, काही लोक हयातीत नाही आहेत आता, ज्यांनी बाबांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर त्यांचे अनुभव, त्यांचा काय अधिकार होता, निसर्गावर काय अधिकार होता आणि कशा पद्धतीचं, कशा अवस्थेतली त्यांची तपस्या होती, हे पोहोचवण्याचं कार्य या स्वानुभव चॅनलचं आहे. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगाल बाबांबद्दल? तरुण पिढीला बाबांबद्दल परत एक असा अनुभवातूनच सांगेन मी की एका उत्सवाला मी इथे आलो होतो. तो उत्सव असा होता की लहानोजी महाराजांच्या फोटोचं त्यावेळेला इथे अनावरण होतं. लहानोजी महाराजांचा तो जो टिपिकल फोटो आहे असा बसलेला बैठकीतला, ज्या ती मूर्ती आहे आणि हातामध्ये तो बटवा आहे, तर त्या फोटोचं इथे अनावरण होतं आपल्या देवस्थानमध्ये. त्या कार्यक्रमाला मी इथे आलेलो होतो. त्यावेळेला बेलोरकर दादा आणि त्यावेळेचे सगळे तुकडोजी महाराजांच्या सोबत त्यावेळेला जे तरुण मंडळी होती, तर ते लोक त्यापैकी 4-5 लोक जिवंत त्यावेळेला स्टेजवर हजर होते. आणि त्यावेळेला दादा बेलोरकर दादांनी अनुभव सांगितला की बाबा लहानोजी महाराजांच्या फोटोचं जे अनावरण आहे ते नेमकं याच फोटोचं अनावरण करण्याचा कार्यक्रम का ठरवला, तर हा महाराजांचा काढलेला सगळ्यात पहिला फोटो असं त्यांनी सांगितलं. आणि या फोटोच्या मागची जी एक पूर्वपीठिका किंवा एक जे काही एक छोटीशी कथा आहे, ती कथा या ठिकाणी आम्ही सध्या जिवंत आहो म्हणून हे सांगणं, आम्ही त्याच्यापैकी त्यावेळेला त्याचे जे आम्ही त्या वेळेचे साक्षीदार आहोत, त्याच्यापैकी अजून आम्ही 4 लोक जिवंत आहोत. आणि ते इथे सांगणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. आणि ती त्यांनी सांगितली ती अशी होती की ते म्हणाले की लहानोजी महाराज बाकीच्यांशी सगळे असे रागावायचे, पण तुकडोजी महाराजांसोबत म्हणजे असे आपल्या मित्रासारखे बोलायचे. तर तुकडोजी महाराजांचं बेलोरकर दादा म्हणाले की आम्ही तुकडोजी महाराजांना सांगितलं की आपल्याला लहानोजी महाराजांचा फोटो काढायचा आहे. तर आम्ही 5-6 जण मिळून महाराजांना घेऊन, तुकडोजी महाराजांना घेऊन आम्ही टाकरखेडला त्यावेळेला आलो. आणि वातावरण असं होतं की ढगाळ वातावरण होतं. आणि त्या काळी फोटो कॅमेरे जे होते ते असे कॅमेऱ्यावर काळा कपडा टाकून वगैरे जुना जे कॅमेरे होते तशासारखे फ्लॅश नव्हते त्या कॅमेऱ्यांना, असा तो कॅमेरा होता. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर महाराज नेहमीप्रमाणे झोपडीत आत बसलेले होते.
आणि तुकडोजी महाराज आत गेले आणि म्हणाले की बाबा हे तो म्हणतात, पोरं म्हणतात की तुमचा फोटो काढायचा आहे. हो. तर महाराज म्हणाले काढणं म्हणा. तर मग त्याच्याप्रमाणे ते आत गेला कॅमेरा आणि त्यांनी प्रयत्न केला तर ते काही जमलं नाही. तर मग ते आत्ताच कुजबुजले. मग महाराज म्हणाले काय काय म्हणते का ते. तर ते म्हणाले की महाराज इथं जमत नाही, इथे अंधार आहे, फोटो निघत नाही, बाहेर या म्हणते. बरं. हां, बाहेर या म्हणते. तर महाराज म्हणाले ठीक आहे ना, बाहेर येतो. बाहेर आले महाराज. तर परत ते प्रयत्न केला त्यांनी. नाही म्हणे महाराज जमत नाही, काय गोष्ट आहे. तर म्हणे हे ढगात सूर्य आहे, उजेड पुरेसा नाही आहे म्हणून. तर असं जा तर तसं सांगणं मग. आणि महाराज निघाले असं वर आणि आकाशाकडे त्यांनी हात वर केला आणि मला अरे निघ बाहेर. आणि निघ बाहेर म्हटल्याबरोबर एक आश्चर्य झालं की ढगातून सूर्य बाहेर आला. आणि त्यांनी महाराज म्हणाले का काय ते तुम्ही सगळं पटपट आटपा तुमचं काम, तो काही आपल्या बापाचा नोकर नाही आहे. आणि त्याप्रमाणे मग फोटो काढला महाराजांचा. आणि महाराजांनी विचारलं झालं का तुमचं काम. आणि महाराजांना सांगितलं हो झालं झालं. त्याला म्हणे जा आता झालं काम. आणि परत सूर्य आपल्या ढगात निघून गेला आणि आमचा फोटो काढला. तर तशा या फोटोच्या मागची पूर्वपीठिका आहे. आणि म्हणजे आपण जे म्हणतो की हे सगळे चंद्र सूर्य सगळे ग्रह तारे हे संतांच्या अधीन असतात. तर त्याचा हा अनुभव होता की महाराजांनी निघ म्हटलं तर सूर्य निघाला आणि जा म्हटलं सूर्य गेला. हा संदेश तुम्ही आजच्या तरुण पिढीला देता. आणि हा संदेश तर हे जे संत होते संत नव्हते हे यांचे सगळे ग्रह तारे सगळे यांच्या कब्जात होते. खरोखरच हे देव स्वरूप होते, देवाचे निश्चितच देवाचे अंश होते, देवच होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे इथे वारंवार येणं आणि आपलं जे काही असेल, आपण काही चुका केल्या असेल त्याच्या क्षमा मागणे आणि नवीन नंतरच्या याच्यासाठी आपण ऊर्जा प्राप्त करून घेणे, ऊर्जा मागणे. काही चुका झाल्या असेल तर त्यांच्याकडे मुखपणे सगळं त्यांना कबूल करणे आणि परत अशी काही चूक होणार नाही, आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणून आपण परत जाणे. ह्याच्याकरता म्हणून आम्ही कायमस्वरूपी येतो आणि सगळ्यांनी इथे यावं आणि या ठिकाणी आपल्या निष्ठा ठेवाव्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. श्री संत लहानूजी महाराज की जय.